मुलांच्या स्कूल सुरू झालेल्या आहे, तर म्हटलं चला मुलांना आवडणार या पद्धतीने आपण मुलांना टिफिनवर देण्याकरिता डिश बनवूया. इथे मी 1.5 बटाटा घेतलेला. मोठा आकाराचा बटाटा आहे म्हणून मी इथे 1.5 बटाटा कुकरमध्ये शिजवून घेतलेला होता. 1.5 बटाटा घेतलेला आहे. बटाट्याचे साल काढून घेत आहे. बटाट्याचे साल काढून घेतलेले आणि बारीक मॅश करून घेऊया. पूर्ण मॅश करायचा आहे, अख्खा बटाटा नाही राहायला पाहिजे. ही डिश मुलांना खूप आवडणार कारण आपण बटाट्याचा वापर करत आहे. मुलांना टिफिनवर काय द्यायचं सगळ्या मम्मींना प्रश्न पडत असतात, तर सहज आपण ही डिश देऊ शकतो. माझं बाळ पण छोटं आहे, पण त्याला हा पराठा खूप आवडलेला, म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत पण ही डिश शेअर करूया. बटाटा पूर्ण मॅश करून घेतलेला आहे. यामध्ये टाकूया आपण मीडियम आकाराचा कांदा बारीक कापून घेतलेला आहे, टमाटर, कोथिंबीर, पत्तागोबी आणि हिरवा भाजीपाला असेल तो पण घेऊ शकता. 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं, त्याच कपने 1 कप बेसन घेतलेलं आणि यामध्ये टाकूया कांदा, टमाटर, कोथिंबीर, पत्तागोबी. पालक असेल पालकला पण छान स्वच्छ धुवून बारीक कापून इथे पालकचा पण वापर करू शकतो. या पद्धतीने आपण मुलांना भाजीचं पण खाण्याकरिता देऊ शकतो. मुलं भाजीचं खात नसतात, तर वेगवेगळ्या पद्धतीने मुलांना आपण डिश बनवून देऊ शकतो. सहज मुलांच्या खाण्यामध्ये भाजीचं येणार. पूर्ण भाजीचे घेतलेले. माझ्याकडे पालक नव्हती म्हणून मी इथे पत्तागोबीचा वापर केलेला आहे. यामध्ये टाकूया जिरं, तीळ, चिली फ्लेक्स. पोहाकाच्या चम्मचने 1 चम्मच घेतलेला आहे. इथे चिली फ्लेक्सचं प्रमाण कमी जास्त करू शकतो. चवीनुसार मीठ, इनो, सोडा कशाचाच वापर नाही करायचा आहे. आणि इथे लाल तिखट टाकत आहे. बाळासाठी बनवत आहे म्हणून मी इथे लाल तिखट आणि चिली फ्लेक्सचा वापर केलेला आहे. इथे आपण हिरवी मिरचीचा पण वापर करू शकतो. मसाला टाकलेले, फार जास्त मसाल्याचा पण वापर नाही करत आहे. जे साहित्य आपल्या घरी असतं त्यामध्येच आपण आजची डिश बनवत आहे आणि छान असं मसाला मिक्स व्हायला पाहिजे, पूर्ण पिठायला लागायला पाहिजे, म्हणून चम्मचने मिक्स करून घेऊया. बटाटा, गव्हाचं पीठ, बेसन आणि मसाला पूर्ण मिक्स करून घेतलेला. हाताने मिक्स केलं तरी चालेल. नंतर आपण यामध्ये थोडे थोडे पाणी टाकूया. 1 कप गव्हाचं पीठ आणि 1 कप बेसन घेतलेलं आहे. मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. मैदा घ्यायचा असेल मैद्याचा पण वापर करू शकतो, पण आपण मुलांना टिफिनवर देण्याकरिता बनवत आहे, तर इथे गव्हाचा वापर केला तर अधिक छान. मिक्स करून घेऊया. सकाळी घाई असतं, काय बनवायचं कळत नाही, तर सहज आपण ही डिश मुलांना देऊ शकतो. यासोबत सॉस पण मुलांना खाण्याकरिता देऊ शकतो. मी इथे दहीची चटणी बनवून घेतलेली आहे. दही, शेंगदाणा, खोबरकीस याची चटणी बनवून बाळाला टिफिनवर दिलेला आहे. छान असं बघा पूर्ण पीठ मी मिक्स करून घेतलेला. इथे फार जास्त पाणी नाही लागलेलं मला. 1.5 कप पाण्याने पीठ धपाटे किंवा चिला बनवण्याचं बॅटर तयार झालेलं आहे. या पद्धतीने आपण मुलांना बघा वेगवेगळ्या भाजीचं पण मुलं खात नसतात, तर या पद्धतीने मुलांना भाजीचं खाण्याकरिता देऊ शकतो. छान असं चिला बनवण्याचं बॅटर तयार आहे. चिला, धपाटे आपल्याला जे नाव द्यायचं असेल ते चालेल. फार पातळ नाही करायचं आहे. मी इथे 1 कप गव्हाचं पीठ घेतलेले होते, तर 1.5 कप पाणी लागलेलं आहे मला. इथे नॉनस्टिक पॅन घेत आहे आणि थोडंसं तेल टाकलेलं. तेल पूर्ण पॅनला लावून घेऊया. इथे मी तेल घेतलेलं आहे. इथे आपण तुपाचा पण वापर करू शकतो किंवा बटरचा पण वापर करू शकतो. बॅटर बनवून घेतलेलं होतं ते टाकूया आणि छान असं धपाटा बनवूया. यामध्ये पालकचा पण वापर करू शकतो. पालक छान स्वच्छ धुवून बारीक कापून जे आपण बॅटर बनवून घेतलेलं आहे.
टमाटर कांदा वगैरे टाकलेला तेव्हा आपण पालकचा पण वापर करू शकतो. आज आपण दही, इनो, सोडा कशाचाच वापर नाही केला आहे, कारण मुलांना खाण्याकरता वेगवेगळ्या पद्धतीने दिले तर छान वाटतं. तर म्हटलं 5 मिनटामध्ये तयार होणार अशी डिश तुमच्यासोबत शेअर करूया. वरून शिजत आला पराठा तर आपण पलटून घेऊया. दिसायला छान दिसत आहे, तसंच खाण्याकरता पण खूप छान लागतं. या पद्धतीने मी पूर्ण पराठे बनवून घेतलेले आहे आणि नक्की बनवून बघा. कमेंट करून सांगा की कसा बनलेला आहे. मुलांना खूप आवडणार. पुन्हा मी पराठा किंवा धपाटा बनवून दाखवत आहे. थोडंसं तेल घेतलेलं, तेल लावूया. पूर्ण पॅनला तेल लावूया आणि बॅटर बनवून घेतलेलं आहे ते पसरवून देऊया. पलटवताना सहज पलटत असतं, फारसा वेळ लागत नाही. वरून थोडं शिजू द्यायचं, नंतरच आपल्याला पराठा पलटून घ्यायचा आहे. 1 कप गव्हाचं पीठ आणि 1 कप बेसनमध्ये इथे 8 ते 9 पराठे किंवा धपाटा बनवून तयार होतात. ही डिश आपण दहीसोबत, सॉससोबत किंवा चटणी, टोमॅटो चटणी किंवा शेंगदाणा चटणी यासोबत खाण्याकरता खूप छान लागतं. बघायला छान दिसत आहे, तसेच खाण्याकरता पण खूप छान बनलेले आहे. टिफिनवर काय द्यायचं सगळ्या मम्मीला प्रश्न पडतं, तर सहज ही डिश 5 मिनिटमध्ये तयार होतं आणि मुलांना खूप आवडणार. छान असे मी धपाटे, पराठा आपल्याला जे नाव द्यायचं असेल ते नाव या डिशला देऊ शकतो. बनवून बघा, कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. दिसायला छान दिसत आहे, तसेच खाण्याकरता पण खूप छान बनलेले आहे. बाय बाय.